हॅलो स्टुडंट्स, बघा आपण मध्येच लेक्चर स्टॉप केलं होतं आपल्या टाइम वेळेमुळं. आज बघणार आहोत करत आपण की प्रोडक्टिव्हिटी काय असते, त्या प्रोडक्टिव्हिटीचे प्रकार किती आहेत, देन प्रोडक्टिव्हिटी का महत्वाची असते, किंवा जे काही गोष्टी त्या प्रोडक्टिव्हिटी मदत असतात जसं की प्रोडक्शन ऑफ बायोमास और ऑर्गॅनिक मॅटर, मग ते एखाद्या प्रोड्युसर्सद्वारे असो किंवा एखाद्या कन्झ्युमर्सद्वारे असो, किंवा कसा एखादा कन्झ्युमर्स त्याचा प्रोडक्ट थोडंसं वाचवून ठेवतो किंवा कशी ती एनर्जी वेगळ्या फॉर्म मध्ये वाचवून ठेवतो नेक्स्ट टॉपिक लेवलसाठी. म्हणजेच जर का आपण सांगायचं झालं की प्रोडक्टिव्हिटी जी काही असणार आहे ती प्रोडक्टिव्हिटी डिपेंड करते, किंवा मेन एक जी काही गोष्ट आहे त्याला म्हणतो आपण ट्रॉपिक लेव्हल. ट्रॉपिक लेव्हल कशाला म्हणायचं की जी काही आपली फूड चेन असते त्या फूड चेन मध्ये प्रत्येक ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझम वरती डिपेंड असतो. मग जर का एखादा प्लांट असेल तर ती फर्स्ट ट्रॉपिक लेव्हल, त्या प्लांटला खाणार जर का एखादा ऑर्गॅनिझम असेल तर ती सेकंड ट्रॉपिक लेव्हल. अशा प्रकारे जेवढी जास्त चेन, त्या चेन मध्ये असणारे ऑर्गॅनिझम्स जितके जास्त असतील त्याच्यावर डिपेंड करते ट्रॉपिक लेवल. तर हाच एक बेस पॉइंट आहे त्या कम्प्लीट प्रोडक्टिव्हिटीचा, म्हणून आपण या प्रोडक्टिव्हिटीला डिटेलमध्ये बघणार आहोत. प्रोडक्टिव्हिटी सुद्धा आपण बघितलं काय की दोन मेजर टाइप पडतात, दॅट इज प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी देन सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी. देन ह्या प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी जर आपण डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये आपण बघणार ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी काय कशाला म्हणायचं, नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी कशाला म्हणायचं. आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं की प्रोडक्टिव्हिटी डेफिनेशन काय आहे आणि प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीची डेफिनेशन काय आहे. देन बघा आता ह्या ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीला कसं डिफाईन करतो आपण, तर जी काही ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी असणार आहे तर इट इज टोटल अमाउंट ऑफ बायोमास प्रोड्यूस्ड बाय producers आपण आपल्याला कळालंच आहे की प्रोड्युसर्सला आपण ऑर मध्ये काय म्हणतो, प्लांट्स म्हणतो. प्लांट्स बाय द फोटोसिंथेसिस, बाय द फोटोसिंथेसिस. का? कारण आपण सुरुवातीला सांगितलेलं आहे की प्रोडक्टिव्हिटी मध्ये कोणती ना कोणती एनर्जी कॅप्चर होत असते, ती कॅप्चर करण्याचं काम प्रोड्युसर्स असतं किंवा प्लांट्स असतं. जर का प्लांट्स ती एनर्जी सोलर एनर्जी जर का ट्रॅप करत असेल, काहीतरी फूड मटेरियल बनत असेल किंवा एखाद्या अमाऊंट बनत असेल एखाद्या बायोमासचं किंवा ऑर्गॅनिक मॅटरचं, तर ती एक प्रोसेस आपल्याला सगळ्यांना माहिती काय आहे की फोटोसिंथेसिस. या फोटोसिंथेसिसद्वारे एक पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम किंवा प्रोड्युसर्स एनर्जी प्रोड्यूस करेल एखाद्या पर्टिक्युलर अमाऊंट मध्ये, किंवा ती जी काय असणार त्याची अमाऊंट टोटल अमाऊंट असं आपण त्याला कन्सिडर करू की कम्प्लीट अमाऊंट मध्ये, टोटल अमाऊंट मध्ये जी एनर्जी किंवा जो काही बायोमास किंवा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल बनतो त्या कम्प्लीट अमाऊंटला म्हणायचं ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. तर आपण काय म्हणणार, ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. या ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीला आपण ऑर मध्ये म्हणू शकतो किंवा शॉर्टकट मध्ये जीपीपी सुद्धा आपण म्हणू शकतो. जीपीपी इज नथिंग बट द टोटल अमाउंट ऑफ एनर्जी किंवा टोटल अमाउंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, टोटल अमाउंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. देन बघा ग्रॉस प्रोडक्टिव्हिटी किंवा ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी, आता ही कॅल्क्युलेट कशी करायची, किंवा किती अमाऊंट मध्ये ऑर्गॅनिक मॅटर प्रोड्यूस झालं, किती अमाऊंट मध्ये एनर्जी प्रोड्यूस केली, किंवा किती अमाऊंट मध्ये, किंवा ही कम्प्लीट जे काही टोटल अमाऊंट असणार आहे त्या प्रोड्युसर्सनं तयार केलेली, ही इस्टिमेट करण्यासाठी किंवा कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण दोन गोष्टीच्या बेसिसवरती त्याला इस्टिमेट करू शकतो किंवा कॅल्क्युलेट करू शकतो. इट इज इस्टिमेट by chlorophyll content. Chlorophyll content. Then second is, किंवा आपण याला और सुद्धा शब्द शकतो, फोटोसिंथेटिक नंबर, फोटोसिंथेटिक नंबर. म्हणजे बघा जर का आपल्याला त्याला एस्टिमेट करायचंय, कॅल्क्युलेट करायचंय त्या कम्प्लीट अमाऊंटला, टोटल अमाऊंटला, तर क्लोरोफिल कंटेंट किती प्रेझेंट आहे, क्लोरोफिल
कंटेंट आपण त्याला ग्रॅम मध्ये धरू. देन हा जर का ड्राय वेट असेल याचं, तर पर्टिक्युलर वेट त्या एरियानुसार किती आहे कम्प्लीट त्या प्लांट मटेरियल मध्ये किंवा त्या ऑर्गॅनिक मॅटर मध्ये. जर का फोटोसिंथेटिक नंबर म्हणलो आपण, तर याला आपण आवर मध्ये म्हणणार की CO2 किती फिक्स झाला पर ग्रॅम कशामध्ये, त्या इन ऑर्गॅनिक मॅटर मध्ये. जर का आपण CO2 पर ग्रॅम जर का आपण काढून घेतला किंवा जर का आपण कॅल्क्युलेट केला त्या ऑर्गॅनिक मॅटर मधला CO2, तर ह्या दोन गोष्टीच्या बेसिसवर आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो किंवा इझिली एस्टिमेट सांगू शकतो किंवा आपण त्याची कम्प्लीट अमाऊंट सांगू शकतो की किती ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी किंवा किती ऑर्गॅनिक मॅटर तयार झालेला आहे बाय फोटोसिंथेसिस एखाद्या प्रोड्युसर्स मध्ये किंवा एखाद्या प्लांट मध्ये. देन सेकंड थिंग इज A point, that is GPP. Then second point is NPP, that is net primary productivity. आता बघा नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी कशाला म्हणायचं. जर का नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी बघायचं असेल तर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की कंप्लीट किंवा टोटल एनर्जी तयार झालेली आहे, पण ही टोटल एनर्जी किंवा ही कंप्लीट अमाऊंट ऑफ एनर्जी तयार होत असताना त्या प्लांटनं रेस्पिरेशन केलं. इट्स व्हॉट एनी ऑर्गॅनिझम लॉस बाय सम एनर्जी बाय द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन. म्हणजे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम रेस्पिरेशन करत असतो, म्हणजेच एखादी जर काही एनर्जी घेत असेल तर त्यापैकी काही ना काही अमाऊंट मध्ये एनर्जीचा लॉस होत असतो. म्हणून आपण त्याला ऑर मध्ये म्हणणार किंवा त्या वर्ड त्यासाठी एक वर्ड यूज करणार, दॅट इज NPP, दॅट इज नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी मीन्स व्हॉट, इट इज स्टोर एनर्जी by producer after meeting of the loss by way of respiration. बघा, रेस्पिरेशनच्या लॉस नंतर जी काही एनर्जी स्टोअर करतं एखादा प्रोड्युसर्स त्याच्या बॉडीमध्ये नेक्स्ट टॉपिक लेवलसाठी, अशा प्रोडक्टिव्हिटीला म्हणायचं NPP, दॅट इज नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. जर का कन्सिडर केलं आपण काय की 100% एनर्जी एखाद्या सन कडून आली, त्यापैकी 90% एनर्जी यूज केली एखाद्या प्लांटनं एखादा ऑर्गॅनिक मॅटर बनवण्यासाठी, तर इथं 10% एनर्जीचा काय होतोय, लॉस होतोय. ही 10% एनर्जी लॉस इन दी फॉर्म ऑफ रेस्पिरेशन और इन दी फॉर्म ऑफ हीट, म्हणजेच दोन वेगळ्या फॉर्म मध्ये त्या एनर्जीचा लॉस होत असतो. याच एनर्जीच्या लॉसला आपण म्हणणार रेस्पिरेशन लॉस एनर्जी. पण जी काही 90% एनर्जी फिक्स केलेली आहे किंवा यूज केलेली आहे एखादा फूड किंवा ऑर्गॅनिक मॅटर बनवण्यासाठी, तर हेच 90% जी काही एनर्जी स्टोअर असलेली आहे त्याला आपण म्हणणार नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. देन जी काही ही प्रोडक्टिव्हिटी आहे ही सुद्धा महत्वाचा रोल प्ले करते आपल्या या कम्प्लीट प्रोडक्टिव्हिटी मध्ये. जर का आपल्याला ही NPP काढायची असेल तर त्यासाठी एक छोटासा फॉर्म्युला आहे. NPP इज इक्वल टू GPP मायनस रेस्पिरेशन. मायनस रेस्पिरेशन म्हणजे ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी मधून ज्यावेळेस आपण रेस्पिरेशन मध्ये लॉस झालेली एनर्जी आपण कॅल्क्युलेट करू, त्यावेळेस आपल्याला मिळेल आपली नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. म्हणजेच इझिली आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं किंवा एस्टिमेट करता येईल कंप्लीट एनर्जी एखाद्या प्रोड्युसर्सनं घेतली किती, त्यापैकी युटिलाइज किती केली आणि त्या प्रोड्युसर्सच्या बॉडी मधून किती पर्सेंट एनर्जी लॉस झाली इन दी फॉर्म ऑफ किंवा बाय द वे ऑफ रेस्पिरेशन. या सगळ्यांच्या नंतर किती एनर्जी स्टोअर राहते त्या ऑर्गॅनिक च्या मॅटरच्या फॉर्म मध्ये एखाद्या त्या प्रोड्युसर्स मध्ये, त्याला आपण म्हणणार नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. देन नेक्स्ट थिंग इज दॅट की या नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी नंतर बघा नेक्स्ट पॉइंट जो की आपण म्हणतो की नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी नंतर आपल्याला बघायचं आपला मेन मेजर सेकंड पॉइंट, दॅट इज सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी. बघा थोडक्यात आपण हा रिवाइज करू. आपण पहिला पॉइंट आपला प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी किंवा प्रोडक्टिव्हिटी पॉइंट काय म्हणतो आपण. बघा प्रोडक्टिव्हिटी इज नथिंग बट द प्रोडक्शन ऑफ
एनी अमाऊंट ऑफ एनर्जी, मग ती एनर्जी एखादा प्रोड्युसर तयार करत असेल, ती एनर्जी एखादा वेगळा किंवा आपण म्हणणार प्लांट प्रोड्यूस करत असेल बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, मग त्याची किती अमाऊंट असायला हवी किंवा ती अमाऊंट कशावर डिपेंड करते, तर त्याच्या रेटवरती डिपेंड करते. पर्टिक्युलर एरियामध्ये किती एनर्जी तयार होते, पर्टिक्युलर टाइम मध्ये, त्याला आपण काय म्हणतो प्रोडक्टिव्हिटी. मग प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी अगेन त्याच्यामध्ये म्हणलो आपण की प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी अशी प्रोडक्टिव्हिटी की एखादा प्लांट तयार करते पर्टिक्युलर एरियामध्ये किंवा पर्टिक्युलर त्या प्लांट बॉडीमध्ये ऑर्गॅनिक मॅटरचं प्रोडक्शन बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. देन अगेन या प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीचे आपण दोन वेगळे प्रकार बघितले आताच, की ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी कशाला म्हणायचं आणि नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी कशाला म्हणायचं. ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी म्हणजेच काय की टोटल अमाऊंट, त्या ऑर्गॅनिक मॅटरची टोटल अमाऊंट किती तयार होते त्या प्रोड्युसर्सच्या बॉडीमध्ये, त्याला काय म्हणायचं ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. आपल्याला शॉर्टकट मध्ये त्याला म्हणता येईल काय जीपीपी म्हणजे टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी. देन एस्टिमेट करण्यासाठी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला छोटासा गोष्टी दिलेल्या आहेत की क्लोरोफिल पर ग्रॅम किंवा वेट पर एरिया. देन याला मध्ये आपण कॅल्क्युलेट करू शकतो फोटोसिंथेटिक नंबर, म्हणजे किती CO2 फिक्स झाला पर ग्रॅम किंवा ग्रॅम मध्ये किती CO2 फिक्स झाला एखाद्या त्या ऑर्गॅनिक मॅटर मध्ये फिक्स असलेला, तर त्याचं जर का आपण कॅल्क्युलेशन केलं तर इझिली किंवा जर का आपल्याला तो नंबर माहित असेल तर इझिली आपण सांगू शकतो की टोटल ऑर्गॅनिक मॅटर इतकं तयार झालेलं आहे एक पर्टिक्युलर अमाऊंट मध्ये. देन नंतर बघितलं काय की एनपीपी इट इज अ स्टोर एनर्जी बाय प्रोड्युसर्स आफ्टर मीटिंग ऑफ द लॉस बाय वे ऑफ रेस्पिरेशन. म्हणजेच ज्यावेळेस ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी सिंथेसिस सुरू होती, मीन्स ऑर्गॅनिक मॅटरचं सिंथेसिस सुरू होतं, त्यावेळेस बराचसा फॉर्म एनर्जीचा फॉर्म रेस्पिरेशनच्या फॉर्म मध्ये किंवा हीटच्या फॉर्म मध्ये लॉस झालेला आहे. हे जर का दोन गोष्टी आपल्याला नंबरच्या फॉर्म मध्ये माहिती असेल तर इझिली आपण सांगू शकतो की स्टोर फॉर्म एनर्जी किती आहे किंवा नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी किती आहे आपली. स्टोर झालेला किंवा आपण स्टोर केलेली किंवा एखाद्या प्रोड्युसर्सने स्टोर केलेली एनर्जी किती बाकी आहे नेक्स्ट टॉपिक लेवलसाठी. देन बघा आपण बघणार आहोत नेक्स्ट पॉइंट आपला सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी. आता बघा ज्यावेळेस आपण सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी बघतो त्यावेळेस आपल्याला जास्तीत जास्त यूज करायला लागेल आपल्या टॉपिक लेवलचा. कशाचा, आपल्या टॉपिक लेवलचा. बघा जे की ही टॉपिक लेवल म्हणतोय आपण नेट प्रोडक्टिव्हिटी और प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी, याला अजून आपण डिटेल मध्ये बघणार आहोत आपल्या एनर्जी फ्लो डायग्राम मध्ये, किंवा एक स्पेशल पॉइंट आहे आपला, त्या पॉइंट मध्ये इन डिटेल आपल्याला समजेल की कशी ट्रॉपिक लेवल असती, त्या ट्रॉपिक लेवल मध्ये कोण प्रेझेंट असतं, किती पर्सेंट एनर्जी तो घेतो, किती पर्सेंट एनर्जी लॉस होत असते हीटच्या फॉर्म मध्ये किंवा रेस्पिरेशनच्या फॉर्म मध्ये. इन डिटेल साठी आपल्याला त्याचा दुसरा पॉइंट आपला आहे समोर नेक्स्ट एनर्जी फ्लो मध्ये. देन आपण त्याच्या अगोदर डिस्क्राइब करणार सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी. सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी बघा, या सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी मध्ये आपण सांगणार की इट इज अमाउंट ऑफ एनर्जी स्टोर बाय कंझ्युमर. बघा इथे एक मेन वर्ड इम्पॉर्टंट आहे, तो वर्ड म्हणजेच काय कंझ्युमर्स. आतापर्यंत बघता आपण या प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी मध्ये ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी मध्ये नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी मध्ये म्हणतो की प्रोड्युसर्स कोणती एनर्जी किती स्टोअर करतोय, किती एनर्जी कॅप्चर करतोय, स्टोअर करतोय, ठीक आहे. पण आता या सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी मध्ये इम्पॉर्टंट वर्ड आहे दॅट इज अ कंझ्युमर. कंझ्युमर का, कारण की जी एनर्जी प्रोड्युसर्सने तयार केली होती ती ऍज अ फूड मटेरियल, ऍज अ रेडीमेड फूड म्हणून कंझ्युम करण्याचं काम कोणाचं असतं, कंझ्युमर्स असतं. ते कंझ्युमर्स म्हणजे आपण सांगणार की जर का आपण फूड चेन लक्षात घेतली तर प्लांट्सला कोण खाणार, रॅबिट खाणार. रॅबिटला कोण खाणार, नेक्स्ट टॉपिक लेवल मधला एखादा ऑर्गॅनिझम, मग आपण त्याला फॉक्स वगैरे म्हणू समजा. देन या फॉक्सला वगैरे किंवा इथं असणाऱ्या अदर ऑर्गॅनिझमला, डिअरला वगैरे समजा कोण खाणार, तर एखादा टायगर खाणार. सेम थिंग इज दॅट मीन्स व्हॉट ऑलरेडी तयार झालेलं फूड जे काही अदर ऑर्गॅनिझम खातात त्या अदर ऑर्गॅनिझमला खाणाऱ्या म्हणून आपण त्याला काय कंझ्युमर्स, की ते कंझ्युम करत असतात इथे असणारं फूड किंवा रेडीमेड फूड. मग आता हे ज्यावेळेस कंझ्युम करतात त्यावेळेस सुद्धा कंझ्युम करून सुद्धा त्यांनी किती एनर्जी स्टोअर केलेली आहे, काय कंझ्युमर्सना किती एनर्जी स्टोअर केलेली आहे
म्हणजेच त्यांची जे काही डेली लाईफ सायकल्स असतात किंवा डेली लाईफ प्रोसेस असतात त्या करून सुद्धा, ठीक आहे, किती वाचते एनर्जी, तिला आपण म्हणू काय, सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी. या सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी नंतर आपण सांगणार याच्यामध्ये मेजर पॉइंट की मेन नेट प्रोडक्टिव्हिटी. मेन नेट प्रोडक्टिव्हिटी. या नेट प्रोडक्टिव्हिटीचा अर्थ असा होतो की एखादा कंझ्युमर कम्प्लीट एखादा फूड मटेरियल स्टोअर करतोय, सॉरी कंझ्युम करतोय, देन किती पर्सेंट मीन्स व्हॉट हाऊ मेनी food or energy are stored for next topic level. बघा, एखादा हा कंझ्युमर काय करतोय, काही अमाऊंट मध्ये स्टोअर करतोय एनर्जी किंवा फूड कशासाठी, नेक्स्ट टॉपिक लेवल साठी. म्हणजे या कंझ्युमरच्या अगेन टॉप साइडला किंवा टॉपला कोणतरी अनदर कंझ्युमर असणार आहे. तो कंझ्युमर काय करतोय, इन्गल्फ करतोय किंवा एनर्जी चा वेट करतोय समजा, पण एनर्जी स्टोअर करून ठेवलेली ह्या इथे असणाऱ्या कंझ्युमर्सनं, ही कंझ्युमर्सनं स्टोअर केलेली एनर्जी नेक्स्ट टॉपिक लेवल साठी असणार आहे, नेक्स्ट ऑर्गॅनिझम साठी असणार आहे. त्या छोट्याशा कन्सेप्टला आपण म्हणतो नेट प्रोडक्टिव्हिटी. म्हणजेच उरलेली जी काही एनर्जी आहे ती कमी पडत असते नेक्स्ट टॉपिक लेवल साठी. ठीक आहे, इथे आपला प्रोडक्टिव्हिटी पॉइंट संपला. आता आपण नंतर टॉपिक मध्ये, नंतर लेक्चर मध्ये नंतर आपण नेक्स्ट टॉपिक डिस्क्राइब करू. थँक्यू.